नमस्कार मंडळी, मी माधवी आपलं खूप खूप स्वागत करते वऱ्हाडी तडका चव जिभेला आनंद पोटाला या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बघणार आहोत गाजराची रसमलाई। गाजराची ही रसमलाई सध्या इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूबवर खूप व्हायरल चालू आहे। चला तर म्हटलं आपण हे करून बघूया आणि तुमच्यासोबत सुद्धा शेअर करूया। आपण गाजराचा हलवा तर नेहमी खातोच, परंतु गाजरापासून बनवलेली ही रेसिपी अप्रतिम लागते, तसेच खूप लवकरही तयार होते। आपण आपल्याकडे जेव्हा पाहुणे येतात तेव्हा त्यांच्यासाठी काहीतरी नवीन गोडधोड म्हणून सुद्धा करू शकतो। रसमलाई ही पारंपरिक तर आहेच, परंतु यामध्ये गाजर असल्यामुळे गाजराचा स्वाद, गोडवा, सुगंध असतो, त्यामुळे रंग सुंदर दिसतो आणि चव अधिक समृद्ध लागते। तर आता आपण साहित्याकडे वळूया। तर इथे मी गाजर घेतलेले आहे अर्धा किलो, तसेच साखर, दूध, तूप, मिल्क पावडर, रवा आणि वेलची पूड। तर इथे मी स्वच्छ गाजर धुवून पुसून घेतले होते आधीच। तर आता इथे साल काढून घेणार आहे मी। तर या पद्धतीने सगळी साल काढून झालेली आहे। तर आपल्याला बारीक बारीक असे गाजराचे तुकडे करून घ्यायचे आहे, कापून घ्यायचे। गाजर कापून झालेले आहे, मिक्सरच्या जारमध्ये टाकून घेते आणि थोडं फिरून घेणार आहे। तर आता दूध टाकून फिरून घेते। आपल्याला गाजराची स्मूथ अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे। तर बघू शकता अशी पेस्ट तयार झालेली आहे। गॅसवर कढई ठेवून घेतली आहे। कढईमध्ये 2 चमच तूप टाकून घेते। तूप गरम झालं की गाजराची पेस्ट टाकून परतून घेऊया। अशी परतून घेते। यामध्ये साखर टाकून सुद्धा परतून घेऊया। आपल्याला मंद आचेवर परतून घ्यायचे आहे, जेणेकरून खाली लागणार नाही। त्यामध्ये मी मिल्क पावडर टाकून घेते, यामुळे चव खूप छान येते। पुन्हा फिरवून घेऊया। तर यामध्ये आता इथे मी अर्धी वाटी बारीक रवा टाकून घेते, ते सुद्धा छान परतून घेऊया आणि झाकण ठेवून 5-10 मिनिटे शिजून घेऊया। तर आपला रवा सुद्धा शिजून झालेला बघू शकता। रसमलाईसाठी लागणारं सारण इथे तयार आहे। ते एका परातीत काढून थंड करून घेऊया पूर्णपणे। सारण थंड होईपर्यंत आपण इथे केसर घेतलं आहे वाटीमध्ये, त्यामध्ये दूध टाकून घेते गरम, बाजूला ठेवून घेते। तसेच एका कढईमध्ये 1 चम्मच तूप टाकून थोडी गाजराची पेस्ट मी बाजूला काढून ठेवली होती, ती पेस्ट सुद्धा यात परतून घेऊया। तर पेस्ट मस्तपैकी गाजर परतून झालेला आहे। तर यामध्ये इथे मी फुल फॅट गरम दूध घेते, अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे इथे मी, ते सुद्धा यामध्ये टाकून घेऊया। दूध घट्ट येण्यासाठी इथे मी मिल्क पावडर टाकून घेणार आहे। तर तसंच न टाकता डायरेक्ट इथे मी एका वाटीमध्ये दूध घेऊन त्यामध्ये भिजून घेतलं आहे, ते टाकून घेऊ, जेणेकरून गाठी होणार नाही। तर त्यामध्ये दुधामध्ये टाकून घेते आणि मंद आचेवर आपल्याला दूध छान घट्टसर असं शिजू द्यायचं आहे। तर इथे रसमलाईसाठी लागणारे गोळे सुद्धा मला शिजून म्हणजे वाफून घ्यायचे आहे। तर त्यासाठी मी इथे स्टीमरमध्ये पाणी टाकून गरम करून घेते। गोळे चिपकणार नाही यासाठी इथे प्लेटला तूप लावून घेणार आहे मी। त्या सारणामध्ये आता मी वेलची पूड टाकून गोळा भिजून घेणार आहे। तर अशा पद्धतीचा गोळा भिजून झालेला आहे बघू शकता। रसमलाई गोडसाठी साखर टाकून घेते, तसेच केसरचं दूध, त्यामुळे रंग अजून छान येतो। वेलची पूड टाकून घेते। तर आता या सारणाचे मी इथे गोळे तयार करून घेते। तर इथे मी लांबट आकाराचे गोळे तयार करून घेते, दिसायला छान दिसतात। तुम्ही पाहिजे असल्यास गोल सुद्धा करू शकता। खूप छान लागते ही रेसिपी, आगळी वेगळी। नक्की एकदा ट्राय करा। तर या पद्धतीचे गोळे तयार झालेले आहे। सगळे गोळे तयार आहे। तर आता आपण
वाफून घेऊया. पाणी सुद्धा गरम झालेलं आहे. मध्ये प्लेट ठेवून वाफून घ्यायचं आहे. खूप वाफून घ्यायचं नाही आपल्याला, आधीच आपलं पीठ आधीच शिजलेलं आहे, तर 5-10 मिनिटं वाफून घ्यायचं आहे. तर बघू शकता आपले गोळे वाफून झाले. इथे दूधसुद्धा आपलं घट्ट झालेलं आहे. यामध्ये काजू बदाम टाकून घेते सजवण्यासाठी, तसेच केसरसुद्धा सजावटीसाठी टाकून घेते. तर रसमलाई तयार आहे, गाजराची रसमलाई तयार आहे. तर रसमलाईचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मी आपली मनस्वी आभारी आहे. तसेच आमच्या वऱ्हाडी तडका चव जिभेला आनंद पोटाला या माझ्या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. इंस्टावर किंवा फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा. तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.